राम कृष्ण हरे
कृष्णाची सुखे भुके नाही दान कृष्णाची सुखे भुके नाही कृष्णाची सुखे भुके नाही दान कृष्णाची सुखे भुके नाही समाधान कृष्णाची सुखे भुके नाही दान कृष्णाची सुखे भुके नाही दान समाधान सकळांचे समाधान जीवानी तुझे वर्णी बोलना जीवानी तुझे वर्णी बोलना ऐसे देई प्रेम काही नाही झाले किती दिवस नाही झाले किती दिवस बाहेरील वास विसरले बाहेरील वास विसरले बाहेरील वास विसरले माझी वाणी तुझे वर्णे बोलना 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 ऐसे देई प्रेम काही प्रेम काही ऐसे देई प्रेम काही माता तो कामन झाला माता तो कामणी झाला माता तो कामन झाला माता तो कामणी राहिला यावे राहिला जावे राहिला जावे विसरू माता तो कामन जीवाने तुझे वर्णी तुझे वर्णी तुझे वर्णी गुणा ऐसे देई प्रेम काही ऐसे देई प्रेम काही काळे वाजवा
कृष्णाची सुखे भुके नाही तान सदा समाधान सकळांचे मा जीवानी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा कळलेच नाही झाले किती दिस कळलेच नाही झाले किती दिस बाहेरील वास विसरले मा जीवानी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा विसरू कामाचा तो कामने झाला विसरू कामाचा तो कामने झाला उद्वेग राहिला जावे यावे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी अथ प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवून माता साष्टांगी आता दंडवत विठ्ठल नमो बाळू मामा नमो विश्वरूपा नमो विश्वरूपा मामा नमो विश्वरूपा नमो विश्वरूपा नमो बाळू मामा नमो विश्वरूपा अपार अमुपा माय बापा कृष्णाची सुखे भुके नाही तान कृष्णाची सुखे भुके नाही तान सदा समाधान सकळांचे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा प्रस्तुत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निश्चयाचे महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत दयावंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरु अखंड अनाहत कीर्तनामुळे ज्याची काया भरणीभूत झाली असे साक्षात्कारी सत्पुरुष जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह अखंड झिजवणारे देवमान्य संतमान्य जगमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अभंग बाळकिर्डे या प्रकरणामधला आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल आज काला आहे काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन काला का करावं कशा बदल करावं काला केल्यावर आपल्याला काय फायदा याचे उत्तर मी 40 गावच्या कीर्तनामध्ये दिलेले आहेत ते कीर्तन डाउनलोड करा हर हर महादेव युट्यूब चॅनलवरून आणि ऐका मायबाप काला असा आहे हे काला दुर्लभ आहे बघा दुर्लभ हे जर काला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला महाराज संतांची संगती करावं लागेल विठ्ठल हे काला वैकुंठामध्ये सुद्धा भेटणार नाही वैकुंठी तोयचे नाही काही कालाचे कमर काही कालाचे कमर काही कालाचे
वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची महाराज हे कवळ हे काल्याचं वैकुंठामध्ये सुद्धा नाही म्हणून बघा तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ काला वैकुंठी दुर्लभ संत संगे म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष विशेष तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ वैकुंठामध्ये सुद्धा हे काला दुर्लभ आहे विशेष हा लाभ संत संगे संतांच्या संगतीमध्ये आला तर ते आपल्याला काला भेटतो नाही तर भेटत नाही म्हणून आपण संतांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे महाराज विठ्ठल विठ्ठल ऐका तेच काल आज तुम्हा मायबापांना भेटणार आहे आपल्या सर्वांना भेटणार आहे आणि त्या निमित्ताने आज कीर्तन आहे आजचं खरं कीर्तन म्हणलं तर बंधनात राहते बघा रात्री मोकळा मंगळवार जमला आज बंधनात आहे आज नाही जमणार आज म्हणजे भगवान परमात्म्याचं चरित्र ते टाळी वाजवा महाराजासाठी इमानदारने टाळी वाजवायची रात्री सांगितलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी गाई नटिळा चरित्र पवाडे राकेले सवंगडे सहित गाई विठ्ठल म्हणून महाराज आज सर्वजण आपण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकण्यासाठी उपस्थित आहेत भगवान परमात्म्याच्या चरित्राशिवाय काल्याला पूर्णविराम होतच नाही महाराज विठ्ठल भगवान परमात्म्याचा अवतार कशासाठी झाला हे जर सांगायचं म्हणलं तर या पृथ्वीवर अत्यंत पाप माजलं पाप कोणी केलं तर ते पाप कंसाने केलं बघा कंसानं इतकं पाप केलं काय केलं कुठं यज्ञ होऊ दिला नाही कुठं कीर्तन होऊ दिलं नाही कुठं नामस्मरण होऊ दिलं नाही त्यानं फक्त प्युअर महाराज बघूनच झपकायचं आणि अधर्म करायचा विठ्ठल कुंभपाकाचे शरीरे भूमिका पिताचा भारे भूमिका पिताचा भारे भूमिका पिताचा भारे कुंभपाकाचे शरीरे भूमिका पिताचे भारे कुंभपाकाचे शरीरे भूमी कापी त्याच्या भारे इतकं पाप झालं महाराज भूमीला पाप सण होईना म्हणून महाराज पृथ्वी मातेनं गायीचं रूप घेऊन आपल्या पित्याकडे म्हणजे ब्रह्मदेवाकडे गेले आहे वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय
नेत्रवाही तोही सांगतशी विठ्ठल एखाद्या महिलेचा जर मालक पिणारा असल पिऊन जर मारणारा असल तर ती आपल्या बापाकडे जाऊन घरनं सांगते, बाबा तुम्ही जे माझ्या पदरामध्ये तुमचा जावाई बांधलेला आहे तो खूप दारू पितोय ना मला मारतोय. महाराज कोण सांगते असं? लेख सांगते बापाला आणि बापच पिऊ लागला तर कुणाला सांगा? नाही तर लय अवघड आहे. उघड गेलो नागड्यापेक्षा अशी गत झाली. आमचे ब्रह्मदेव तसे नाहीत महाराज. ब्रह्मदेवाने विचारलं, बाई काय दुःख झालं एवढं तो रडून मला करानं सांगते. त्यावेळेस पृथ्वी माता म्हणली, काय बुडविला धर्म अधर्म झाला फार, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसविना भार मज आता पिताजी अधर्म झाला आणि धर्म बुडून टाकला. मला हे भार सण होत नाही म्हणून मी तुमच्याकडे आलेले आहे. महाराज लेकीचं म्हणणं ऐकून घेतलं पण ब्रह्मदेवाचा नाविलाज झाला. ब्रह्मदेवानं पृथ्वी मातेला म्हणजे आपल्या लेकीला महर्षी नारद सगळेच देवगण मिळून माझ्या भगवान विष्णूकडे गेलेले आहेत आणि प्रार्थना करतात. काय श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा ओम शुक्लावर्धनम विष्णुम शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशान्तये शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं सुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगियाभिहृदयनगं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथनं. माझे भगवान प्रसन्न झाले. काय घराणं आहे त्यावेळेस सर्वांनी हे घराणं सांगितलं, विठ्ठल विठ्ठल. काय घराणं सांगितलं? पृथ्वी माता म्हणले, भगवान पाप माजलेला आहे, दैत्य खूप त्रास देत आहेत आणि ते वज मला झालेलं आहे आणि मी माझ्या पितेला घेऊन मी तुमच्याकडे आलेले आहे. ऐका तुम्हाला एक सांगू, ब्रह्म विष्णू आणि महेश या 3 देवाला काम वाटून दिलेले आहेत. बघा ब्रह्मदेवाचं काम आहे सृष्टी निर्माण करायचं आणि भगवान विष्णूचं काम आहे ते पालन पोषण करायचं. म्हणून तर महाराज म्हणले की घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखी पायापासी अन दुर्जनासी संवारी विठ्ठल. फार दैत्य माजले म्हणे आणि तुम्हाला अवतार घ्यावं लागतंय. महाराज ज्या वेळेस अधर्म होईल त्यावेळेस माझे भगवान काय करतात? अवतार घेत असतात. बघा धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना विठ्ठल जब जब होय धर्म की हानी, जेव्हा जेव्हा धर्माला हानी पोहोचल तेव्हा तेव्हा माझे भगवान अवतार घेतात. आणि मग महाराज भगवान विष्णूने सांगितलं, तुम्ही काहीच विचार करू नका, तुम्ही वापस जा, मी अवतार घेणार आहे. मी पृथ्वीवर कृष्ण या नावाने अवतार घेणार आहे, तुम्ही निश्चिंत राहा म्हणून सर्वांना वापस पाठवून दिलं. विठ्ठल मग भगवान विष्णू म्हणले शेषाला, काय शेष महाराज चला आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. त्यावेळेस शेष महाराज म्हणले, देवा मी येईना. बघा विठ्ठल विठ्ठल. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर. अवतार घेऊ आता, अवतार घेऊ आता, अवतार घेऊ आता.
बोले लक्ष्मीचा तो वर चला अवतार घेऊ आता. भगवान विष्णू म्हणायला लागले काय आपल्याला अवतार घ्यायचाय चला विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांची तयारी झाली महाराज. आणि इकडं कंसाच्या बहिणीचं लग्न होतं आणि कंसाच्या बहिणीच्या लग्नामध्ये कंसाची बहीण म्हणजे देवकी माता. देवकीच्या लग्नामध्ये कंस असा नाचू लागला की महाराज वरातीमध्ये नाचू लागला. इतका आनंद उत्सव करू लागला महाराज बघायचं कामच नाही. बघा तुम्ही लेख वाट लावत असताना तुम्हाला माहित आहे किती लोक नाचतात ते. नाचायची प्रथा ही जुनीच आहे महाराज. पण मला काय म्हणायचंय डांबरेवर थोबाड वासून नाचण्यापेक्षा कीर्तनात नाचू कीर्तनाचे स्वप्नील महाराज हे परमान म्हणत असताना नाचत नाचतच म्हणायचं तर बरं वाटतंय विचार. पाहिजे आपली बहीण वाट लावायचा कार्यक्रम आहे म्हणून वरातीत नाचू लागला. आणि महाराज आकाशवाणीनं पाहिलं काय पाहिलं नाचत आहे. नाचत असताना महाराज आकाशवाणी काय म्हणली आकाशाची वाणी सांगत असे कंसा. 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 आणि हरवचा बोलण्याचा आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाली आणि सांगितले विठ्ठल विठ्ठल. ए कंसा काय करतोस नाचतोस. अरे स्वतःच्या बहिणीच्या वरातामध्ये नाचतोस आता आनंद उत्सव करतोस. पण ऐक याच्या पोटी जे 8व्या क्रमांकाचा मुलगा जन्माला येईल हे तुला मारेल. महाराज राग आला आणि विचार केला राक्षस बुद्धी महाराज. राक्षस नसतात आपण म्हणतो राक्षस राक्षस आपल्यात बी राक्षस असतात. जे वाईट आचरण करतात ते राक्षसच असतात. राक्षस म्हणजे एका दुसरी जात नाही काही नाही महाराज. आचरण जसं आचरण तसं महाराज त्याला पद लागलं असतंय. आपल्या वागण्याहून राक्षसी पदवी लागते आणि हे अधर्मानं वागत होता म्हणून राक्षस म्हणत होते महाराज विठ्ठल. हिचा जर मुलगा मला मारत असेल तर हिला जिवंत ठेवून उपयोग काय महाराज. राजे महाराजाच्या कमराला तलवार असते कुठेही जाऊ द्या तलवारच कळत नाही. आपण त्याला तलवार म्हणतो पण त्याच्या भाषेमध्ये खडगा म्हणते. तो धरिला वसुदेवी. वसुदेव जवळ गेले.
वसुदेव म्हणजे कंसाचे भाऊजी, म्हणजे देवकी मातेचे मालक महाराज. आणि हात धरला, अय कंसा काय करतोस बाबा, आज स्त्री हत्या करणं हे पाप आहे, स्त्री हत्या करू नको, बाईला मारणं हे पाप आहे. बऱ्याच लोक आहे ना, स्त्री असली की काढून टाकली, मुलगी असली की काढून टाकली, आणि मुलगा असला की ठेवला. त्याचा परिणाम आता बायकाच भेटणार. 35 वळू गावाने फिरालेत, बायका भेटणार का? एकमेव कारण स्त्री हत्या केली. विठ्ठल कशाला मारतोस? मारू नको, हिला जे 8वा मुलगा होईल मी हे तुला आणून देईल, पण मारू नको. महाराज कंसाने विचार केला, बोलणं असं झालंय, हिला जे 8वा मुलगा होईल ते आणून देतो म्हणतात भाऊजी, मग हिला कशाला मारायचे? बंदी शाळेमध्ये ठेवलं महाराज. आणि बंदी शाळेमध्ये ठेवल्यानंतर नारदाने विचार केला, किती मला संकट आलं बघा. म्हणजे वसुदेवाने एकच करू, वसुदेव म्हणजे संत होते महाराज, आणि वसुदेवानं असा विचार केल्यावर मग आता नारदाला काहीतरी करावं लागलं महाराज. नारदानं काय केलं, कमळाचं फुल म्हणजे 8 पाकळ्याचं कमळाचं फुल घेऊन कंसाकडे आले. कंसाकडे आल्यानंतर कंसाला सांगितलं का महाराज, नारद मुनी म्हणजे असे बघा, कुठंही जाऊ द्या त्याला सत्कारच राहते बघा. त्यानं राक्षसामध्ये जरी गेले तर त्याच्या गळ्यामध्ये हारच, आणि महाराज त्यानं देवाकडे जरी आले तर त्याच्या गळ्यामध्ये हारच. आपण कुठेही जाऊ द्या, गळ्यात हार का नाही, बदके मतर खातो बघा. विठ्ठल कंस महाराज काय केलं तुम्ही? तुम्ही 8वा मारायचं ठरलं. म्हणले 8वा मारायचं कशाला? बाल हत्या करू, कशाला स्त्री हत्या करू? म्हणून मी चांगला विचार केला. त्यावेळेस नारदानं सांगितलं, मी तुमचा हितपूर्वक आहे, मी तुमचं हित करणार आहे. मला सांगा, तुम्ही देवकीला बंदी शाळेमध्ये ठेवलं हे मला मान्य आहे, 8वा मुलगा आणून देणार हे बी मला मान्य आहे, पण हे कमळ बघा ना, कमळ मला सांगा, 8 पाकळ्याचं कमळ आहे, ह्या कमळाच्या पाकळ्या मोजा. आणि मग महाराज त्या कंसानं कमळाच्या पाकळ्या मोजल्या, आणि कमळाच्या पाकळ्या उलट्याही मोजल्या, 600 मोजल्या. 8 कुठून सुरुवात होईल आणि 1 कुठून सुरुवात होईल काहीच अंत लागणार गेला. मला सांगा, 8 आहे तर पहिल्यापासून मोजलं, शेवटला 8, शेवटपासून मोजलं, सुरुवातीला 8, मधून सोडून मोजलं, कुठंतरी 8 याचे. मग ह्याच्यातला कोणता तुम्हाला मुलगा मारणार आहे अशी का राय दिली असेल? पापाचा घडा भरायचा होता. पापाचा घडा भरला की घडा फुटते बघा. बऱ्याच लोकांचे पापाचे घडे फुटले बघा. विठ्ठल विठ्ठल. महाराज 7 लेकर मारले आणि 6 लेकर मारले, आणि 6 लेकर मारल्यानंतर महाराज काय करा, महाराज पोटी लेकरू होतं महाराज आईच्या, आणि आई महाराज कासा विष करू लागले. माझं एकुलतं एक सुद्धा त्या कंसानं ठेवलं नाही. झाल्याला लेकरू मारावं, झाल्याला लेकरू मारावं. स्वतःच्या बहिणीचे 6 लेकर त्या कंसानं मारून टाकले. विठ्ठल विठ्ठल. 8व्यानं माझ्या भगवान परमात्म्यानं अवतार घेतला हे पोटामध्ये, आणि मग महाराज 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, आणि महाराज 8व्यानं माझे भगवान श्रीकृष्ण हे बाल अवस्थेमध्ये प्रगट झाले. कुठं झाले? बंदी शाळेमध्ये. आणि बाल अवस्थेमध्ये असल्यावर आईला चिंता वाटू लागली. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी, धनी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. काहीतरी करावं, माझ्या बाळाला हे मारील. त्यावेळेस माझ्या भगवान श्रीकृष्णानं 8 वयाच म्हणजे 8 वर्षाच्या वयाचा मुलाचा म्हणजे अवतार घेतला, आणि सांगितलं, आई तू घाबरू नको, मला कोणीच मारणार नाही, मी आलोय मारण्यासाठी. आणि तुला जर भीती वाटत असली तर तात्पुरता विलास सांगतो, मला उचल आणि न्यायला सांग. कुठं?
बघा तुम्हाला जर माझी काळजी वाटत असल तर मला न्या, पण महाराज वडिलांना विचार केला बाळा तुला नेणं इतकं सोपं नाही, आमच्या हातापायामध्ये बेडे आहेत. त्यावेळेस माझे भगवान श्रीकृष्ण म्हणले काय विचार करता म्हणले बेड्या. गर्भाशी त्यांच्या आले नारायण, गर्भाशी त्यांच्या आले नारायण, गर्भाशी त्यांच्या आले नारायण, कले बंधने आपे आप, गर्भाशी त्यांच्या आला नारायण. गर्भाला जर नारायण आल्यानंतर तुटले बंधन आपे कमलापती बंधन उचलिला कमलापती बंधन पायचे गळती विढाला माझ्या वसुदेवानं टोपलीमध्ये भगवान श्रीकृष्णाला घेतलं आणि महाराज घेतल्या बरोबर घेत असे आपण मत्या गळाले बघा कसे गळाले. आपण मत्या ते रिमोट रोडच्या गाड्या आहेत बघा, गाडी तिकडे असते पण रिमोट बटन दाबल्या एकूण दररोज निघते, तसं देवाना रिमोट दाबल्या सगळे बेड्या गळून गेल्या गेट आपण मत्या निघायला लागले. विठ्ठल आपल्या मुलाला डोक्यावर घेतलंय आणि जात असताना महाराज यमुना माता दुबंग भरून जात होती आणि असं झिमझिम झिमझिम बारीक पाऊस चालू होता. आता न्यायचं कसं तर महाराज सर्वांना आईचं प्रेम माहित आहे पण बापाचं प्रेम कोणालाच माहित नाही. महाराज बाप ओळखायला खूप वेळ लागते बघा. आपल्याला वाटते बाप आपल्यावर प्रेम करत नाही, आईपेक्षा जास्त प्रेम हे बापाने केलेलं असतंय पण ते ओळखलं पाहिजे बघा. विठ्ठल टोपलीमध्ये पोटचा मुलगा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे आणि महाराज जायचे ते यमुना माता दुभंग भरून जात आहे. काय करावं मागचाही विचार केला नाही पुढचाही विचार केला नाही. महाराज माझे वसुदेव यमुनेमध्ये उतरले आणि यमुनेमध्ये उतरल्यानंतर महाराज पाणी कमराला लागलं, पाणी बिंबीला लागलं, महाराज पाणी छातीला लागलं. माझे वसुदेव घाबरले नाहीत. मी जर माघारी गेलो तर ते कंस माझ्या लेकराच्या जीवावर टाकलेला आहे. माझा जीव जरी गेला तर चालेल पण माझ्या बाळाला मी वाचणार म्हणजे वाचणार इतका पण पक्का करून माझे भगवंताला वसुदेव घेऊन निघाले. महाराज निघत असताना पाणी वरी उसळत होतं. का उसळत होतं त्याचं कारण सांगू. पहिलं दर्शन ते यमुने मातेला घ्यायचं होतं आणि मग महाराज भगवान श्रीकृष्णानं परीक्षा बघितली. आमचे वडील किती माझ्यावर प्रेम करतात. महाराज गळ्याला पाणी लागलं, तोंडाला पाणी लागलं. मग विचार केला अजून वडिलाची परीक्षा घ्यावं तर म्हातार मरगल म्हणले. महाराज उजवा पाय काढला आणि पूर चालला चाट याशी लावील अंगुष्ठ. अंगठ लावल्या बरोबर महाराज अंगठा लावल्या बरोबर असे रस्ता पडला बघा. मधून कसा रस्ता पडला सांगू का. तुम्ही रेल्वेचं पाटक बघितलं का. रेल्वेचं पाटक इकून बी गेट पडले आणि तिकून बी गेट पडले. रेल्वे कसा स्पेशल रस्ता असते तसा स्पेशल रस्ता तयार झाला आणि माझे वसुदेव महाराज नंद बाबाच्या घरी गेले. महाराज भगवान श्रीकृष्णाला तिथं ठेवलं. तिथं माया रडत होती. त्या मायेला घेऊन आले आणि इकडं महाराज आपल्या मथुरेला घेऊन आले. विठ्ठल विठ्ठल ऐका यशोदे आईच्या बाजूला भगवान श्रीकृष्णाला ठेवण्यात आलं. महाराज ऐका आपण म्हणतो भगवान श्रीकृष्ण जन्मले कुठं. जन्मले हे मथुरेमध्येच पण प्रगट कुठं झाले.
माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणले काय कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका सुटला. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणले की काय गोकुळीचा सुका म्हणतात ते गोकुळामध्ये प्रकट झाले महाराज. आणि म्हणजे सुख म्हणजे साक्षात भगवान परमात्मा आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघरी विठ्ठल. नंद बाबाच्या घरी महाराज भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. तिथं महाराज सर्वांना आनंद झाला. काही महाराज त्या गवळणी होत्या बघा. काही गवळणी नंद बाबाच्या घरी जमल्या. यशोदेला काय झाला, यशोदेला काय झाला एकच घोषित झालं तिथं यशोदेला मुलगा झाला. गौराना म्हणती गौराणीला पुत्र झाला यशोदेला. गौराना म्हणती गौराणीला पुत्र झाला यशोदेला. ऐका कशी गवळण सांगत होती. अगं ऐका आपल्या यशोदेला मुलगा झाला म्हणजे गवळण सांगते. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. यशोदेला पुत्र झाला ही चर्चा सगळीकडे पसरल्यानंतर महाराज तिथं आनंद उत्सव करू लागले बघा. आणि सगळा आनंद महाराज कोणी नाचू लागलं तर कोणी गुड्या उभारू लागलं तर कोणी काही करू लागलं. त्याचा आनंद आपापलाच महाराज प्रकट करू लागले. विठ्ठल भगवान श्रीकृष्ण हळूहळू 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 मोठे व्हायचे महाराज. प्रत्येक गवळणीच्या घरी जायचे माझे भगवान सगळे गोपाळ घेऊन. आणि मग महाराज तिथं गेल्यानंतर ते सगळे खायचे बघा. दही दूध तूप लोणी आणि खाऊन महाराज ते सगळे जे दुधाने आहेत ते पालत्या टाकायच्या. मग गवळणी म्हणायच्या बघा. त्या पालत्या दुधाने खाऊन कुण टाकला असेल कुण मडकी फोडली असेल बघा. पाहती गवळणी तवती पालथी दुधाने कुण चोरी केली असेल हो. म्हणते नंदाच्या पोरी आज चोरी केली खरी. विढाला नंदाच्या पोराशिवाय चोरी दुसरं कोणीच करू शकत नाही. कोणीच करू शकत नाही. एक म्हातारी बसलेली होती. म्हातारी म्हणले पोराने किती चोऱ्या करू दे पोरग माझ्या चांगल्या आटोक्यात येते बघा. कशाचं काल महाराज. म्हाताऱ्या सुना सगळ्या गवळणी होत्या महाराज. ज्या तिथं जेवढ्या गवळणी जेवढ्या स्त्री लेडीज बाया आपल्या भाषेत काय काय सांगायचंय त्याला सगळे महाराज काय म्हणले गवळणी म्हणले बघा. विठ्ठल विठ्ठल
घरामध्ये सुळसुळाट सुटलाय. नंदाचं पोरग चोरी करते म्हण, माडके फोडते म्हण. काय मी आज घरी थांबते, तू धुणं घे आणि यमुनेलाच आहे. मला धुणं धुण्यासाठी बघा यमुनेला पाठवलं. कोणाला? सुनबाईला यमुनेला पाठवलं. विठ्ठल ती सासूबाई अशी होती महाराज. कशाचं काय आले, सुनाला तिकडं कुठं वाट लावलं, धुणं धुवायला यमुनेला वाट लावलं आणि सासूला जरा काही बी करून खायचं नाद होता. मग तिनं काय केले, सुनबाई घरी नाही ना, मग सुनबाई घरी नाही की मग आपण एक काम करायचं. तिनं महाराज बोटव्याचा भात, इकडं काय म्हणतात बोटव्याचा भात म्हणतात का, शेवया, शेवया म्हणतात का माहितीये का शेवया? हा. तिनं म्हणली सुनबाई बाहेर गेली आहे, तोपर्यंत आपण काय करा शेवया करून खाऊ. तिनं शेवया घेतल्या महाराज आणि अशा बनवल्या गरम गरम शेवया. आणि म्हणली आता सुन जर आली तर काय म्हणेल, सासूमाया महागारी शेवया करून खाती आणि कृष्णाला सांभाळी, ह्याचं निमित्त सांग. तिनं शेवया करून खाती म्हणून तिनं काय केलं, शेवया केल्या पण मधल्या घरात गेली. मधल्या घरात गेल्यानंतर सुनबाई आली आणि सुनबाईनं बघितलं, माय आत्या म्हणल्या होत्या रक्षण करीत बसते, कुठे गेल्या की आत्या? मग आता आत्या ती बी तसली, तिची सून म्हणजे तसलीच राहते. तिने म्हणले आत्या नाहीत ना, मी बी तोपर्यंत एक काम करते, शेवया तर काय करणं होत नाहीत, आता दूध घेते, दुधात साखर टाकून पेते म्हणले. आणि महाराज तिनं दूध भरून घेतलं आणि दूध भरून घेतलं की प्यावं म्हणलं तर ती म्हणली सासू जर आली तर काय म्हणेल, मी नसलं की दूध पिता आणि त्या कृष्णावर नाव घालता. तिनं काय म्हणली मधल्या घरात जाऊन प्यावं म्हणून ती गिलास घेऊन मधल्या घरात गेले तर पहिली सासू तिथं होती. सासून सुनाला बघितलं आणि सुनानं सासूला बघितलं आणि सुनानं सासूला बघितल्यावर म्हणजे आत्या, ती म्हणजे सुनबाई भूक लागली होती. नाही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मला माहित आहे तुम्हाला भूक सण होत नाही, मी मला आत्या तशाच शेवया खाता असतात म्हणून दूध घेऊन आले हो. इतकी सून चॅप्टर पाहिजे बघा महाराज. आणि ते दूध घेतलं आणि मग टाकलं, चोरी झाकली. विठ्ठला विठ्ठला ऐका, अशा चोऱ्या वाढायला लागल्या, अशा चोऱ्या वाढायला लागल्या. आणि म्हाताऱ्या बाया मला एक दिवशी कृष्णाला महाराज पकडून दाखवायचं, कसं पकडायचं महाराज. आणि मग महाराज कृष्ण नाचाय चांगले आहेत बघा. आणि कृष्ण का नाही महाराज यायचे सगळ्या गोपाळाशिवाय नाचायचे आणि तिथं सगळ्या म्हाताऱ्या बाया जमायच्या आणि म्हाताऱ्याने ऐकायचे, कृष्णा तुला नाचता येतं बाबा, चांगलं नाचता येतं. हो म्हणला नाचता येतं. कृष्णाने सांगितलं गोपाळा हो आपलं काम झालं बघा, म्हातारी मला बोलतेय म्हणजे आपल्याला काहीतरी भेटतंय. महाराज कशाचं काल ब्रह्मांडाचा मालक नाचू लागल्यावर म्हाताऱ्याने बोलले, म्हाताऱ्याने सांगितलं या कृष्णा मला नाचून दाखव ना बाळा, नाचून दाखव. महाराज भगवान श्रीकृष्ण आले, महाराज त्या छोट्या छोट्या पावलानं नाचू लागले. भगवान श्रीकृष्ण छोट्या छोट्या पावलानं नाचत असलेला त्याला आनंद झाला. काही गवळणी कृष्णा संग नाचू लागल्या, काही म्हाताऱ्या गवळणी नाचू लागल्या. महाराज नाचत नाचत कृष्णाचं लक्ष गोपाळाकडे होतं. गोपाळ नाचत नाचत तिकडल्याकडे गेलं की गोपाळाला कृष्णाने महाराज हा इकडं पाठवून द्यायचं महाराज, तिकडं नाचत नाचत गोपाळाला इकडं पाठवून द्यायचं महाराज. इकडं म्हाताऱ्या मग्न झाल्या नाचताना महाराज. कृष्ण नाचू लागल्यावर कोणी एक नाचू लागलं का महाराज. भगवान श्रीकृष्ण जर नाचायला लागले तर माझे भगवान शंकर महाराज तांडव करू लागले बघा, कुठं कैलास पर्वतावर. गणपती बाप्पा उंदरावर नाचू लागले, सगळे सगळे देव देवता नाचू लागले. का जगाचा बाप नाचत असल्यावर कोणाला राह वाटते हो, मला सांगा ना कोणाला राह वाटते महाराज. नाचलं कृष्णा लय चांगलं नाचायला, नाच बाळा, हे नाचायला लागले. कृष्णा सांगितलं गोपाळ हा म्हणले देवा पूर्ण पोट भरलं, मला पूर्ण पोट भरलं. कृष्णानं थांबितलं आणि मग महाराज नाचणं झाल्यावर त्या गवळणीनं मध्ये जाऊन बघितलं तर काय सगळे पालते, सगळे तही दूध दोपलून सगळं खाऊन टाकलं. आणि मग म्हणले माय कृष्ण किती नाटकी आहे बरं, आपल्याला नाचायच्या आनंदामध्ये इकडं आम्हाला नाचायला लावलं आणि तिकडं गोपाळ घरामध्ये घालून सोपडा साफ केलं. कृष्ण असं का म्हणला, मी असंच करतोय म्हणला. माय किती चालू आहे म्हणले, असं केलं तेव्हा इकडे मडके खाली केले आणि असं केलं तेव्हा तिकडे मडके खाली केले. विठ्ठल मग सगळ्या गवळणी महाराज जमल्या आणि यशोद्याच्या घरी येऊन हाक म्हणाले, यशोदे
तुझ्या कृष्णानं आम्हाला नाचायला लावलं आणि नाचत असताना महाराज आमचं दही दूध तूप लोणी खाऊन टाकलं बघा. विठ्ठल विठ्ठल. यशोदे भवल्या मिळाल्या गवळणी, यशोदे भवल्या मिळाल्या गवळणी, यशोदे भवल्या मिळाल्या गवळणी, यशोदे भवल्या मिळाल्या गवळणी. राणी नाना परी सांगत जगराणी नाना परी, सांगत जगराणी नाना परी. यशोदे भवल्या मिळाल्या गवळणी, सांगते गराणे नाना परी. नाना प्रकारचे महाराज गरानं ते यशोदेला सांगू लागल्या. काय म्हणल्या, आम्हाला चांगलं नाचायला लावलं आणि आमचं दही दूध तुपलून खाऊन टाकलं. मग त्यावेळेस यशोदे आई साहेबांना खडसावून सांगितलं, काय करावं माय, मला माझं पोरग ऐकत नाही, काय करावं, मी वैतागून गेले, मला काय करावं हे कळत नाही महाराज. त्यावेळेस सगळ्या गवळणी तिथं जमल्या होत्या आणि तिने त्या गवळणीने यशोदे मातेला सल्ला दिला. काय सल्ला आहे ते बघूत आपण. विठ्ठल विठ्ठल. यशोदे प्रीती त्या गवळणी बोलती, यशोदे प्रीती त्या गवळणी बोलती, यशोदे प्रीती त्या गवळणी बोलती. संकट चतुर्थी व्रत घेई, संकट चतुर्थी व्रत घेई, संकट चतुर्थी व्रत घेई. यशोदे प्रीती त्या गवळणी बोलती आणि संकट चतुर्थी व्रत घेई. ए यशोदे ऐक, तुला वाटते ना माझं पोरग चांगलं वागाव, मग आम्ही तुला पर्याय सांगतो. काय, संकट चतुर्थीचं व्रत घे. आणि महाराज संकट चतुर्थीचं व्रत घेतलं तर तुझं पोरग खोड्या करणार नाही. आणि मग महाराज ह्याला गुण देईल तर महाराज भगवान गणपती बाप्पाच देईल. गणेश देईल याशी उत्तम गुण. वचन प्रमाण मानावे, हे माते आमचं वचन मान तू. गणपती बाप्पा हेला गुण देणार म्हणजे देणार. विठ्ठल. यशोदे आई साहेबांना महाराज नवस केला. नवस केल्यानंतर गणपती नवसाला पावला. आणि मग गणपती नवसाला पावल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना खोड्या सोडून दिल्या. कृष्णाने विचार केला, आपण जर खोड्या केल्या, जर गणपती बाप्पाला नवस करून बी आपण खोड्या बंद नाही केल्या तर गणपती बाप्पाला देव कोण म्हणेल. एक मास देवे खोडी नाही केली, एक मास देवे खोडी नाही केली, एक मास देवे खोडी नाही केली, एक मास देवे खोडी नाही केली. आली यशोदेसी, एक मास देवे खोडी नाही केली, प्रचिती आली यशोदेशी. भगवान श्रीकृष्णानं 1 महिना महाराज खोडे सोडून दिली महाराज. आणि मग महाराज खरंच यशोदे आई साहेबाला वाटलं गणपती बाप्पा मला पावला. आणि गणपती बाप्पा पावला म्हणून चतुर्थीला नवस फेडायचा होता. नवस फेडण्यासाठी मातेनं महाराज 1000 मोदक केलेत, 1000 लाडू केलेत. गणपती बाप्पा पुढे अशी पूजा मांडली आहे. आणि कृष्णाला सांगितले, कृष्णा आज बाहेर जाऊ नका बाळा, आज आपल्या गणपती बाप्पाचा नवस फेडायचा आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणले, कोणता गणपती, कुठला गणपती बाळा, तसं म्हणून माय, तसं म्हणून हे जगाचं विघ्न हरण करणारे गणपती बाप्पा आहेत. आणि त्यानं आज माझं विघ्न हरण केले, म्हणजे तुम्हाला त्रास देत होताच ते त्रास बंद केलं. महाराज आपल्या कृष्णाला घेऊन आली आणि महाराज त्या गणपती बाप्पाचा नवस फेडण्यासाठी पूजा करू लागली. विठ्ठल. मग महाराज पूजा मांडल्यानंतर महाराज आणि काड्याची डबी विसरली बघा. काड्याची डबी विसरली. आईनं सांगितलं. आता तेव्हा काय होतं आपल्याला काय माहित, आपल्या भाषेमध्ये सांगितलं म्हणजे कळत आहे. काड्याची डबी विसरल्यानंतर आई म्हणली, बाळा जा उदबत्ती पेटून आण, उदबत्ती. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणले, आई मी जाणार नाही, मी इथंच बसून राहणार, तू जा, हे तुझं काम आहे. मग महाराज नाविलाज झाला. तिला वाटलं बाळा आहे, हट्टी आहे, मग आपण आणू. महाराज मग कशाचं काय, आईला उदबत्ती पेटून आणवण्यासाठी घरामध्ये कृष्णानं पाठवलं आणि इकडं गणपती बाप्पाला दटवलं. काय गणपती बाप्पा,
कवापासून देव झाले गणपती बाप्पा म्हणले मी काय काय केलं नाही तो तुमच्याच आईनं नवस केला म्हणले मला गणपती बाप्पाची बोबडी वळली महाराज कशाचं काय आले सगळे मोदक भगवान श्रीकृष्णानं बघितलं गणपतीला सांगितलं गणपती बाप्पा मोदक तुम्ही खाता का मी खाऊ गणपती बाप्पा म्हणले मला काय काय करायचं नाही ते मोदक तुम्ही काय काय करायचं मला काय सांगू नका महाराज सगळे मोदक उचलले भगवान श्रीकृष्णानं सगळे मोदक खाऊन टाकले महाराज आणि खाऊन टाकल्यानंतर मग महाराज आई आली आणि आई आल्यानंतर महाराज तिथं मोदकच नाहीत आणि मोदक इकडं तिकडं पाहिले बाळा इथले मोदक काय झाले त्यावेळेस कृष्णानं सांगितलं आई इथे एक मोठ्या पोटाचा बाबा आला आणि मोठ्या पोटाचा बाबा आला आणि 1000 उंदर त्याच्या सोबत होते आणि त्यानं ते मोदक खाले आणि गणपती बाप्पा तिथंच बसलेला होता महाराज आईनं सांगितले बाळा थांब गणपती बाप्पानं म्हणजे उंदरानं मोदके खाले ना गणपतीचं फान हे उंदीर आहे गणपतीला पावलं म्हणून आता गुळचा पाण्याचा नैवेद्य दाखवते म्हणून गुळ आणाय गेल्यानंतर घरामध्ये भगवान श्रीकृष्णानं गणपतीलाच उचललं आणि मुखामध्ये टाकलं विठ्ठल आई आली आणि आई आल्यानंतर महाराज आणि कृष्णा गणपती बाप्पा कुठं आहेत त्यावेळेस कृष्णानं सांगितलं आई एक मोठा उंदीर आला होता त्या उंदराला मी घाबरलो म्हणजे मांड्या नटलट करायला आता उंदीर भ्यासूर भ्यालो मी सदनी वळली वदनी बोबडी ते माझी बोबडी वळली उंदीर एवढा मोठा होता मी घाबरून गेलो आणि त्यानं आलं गणपतीला घेऊन गेलं म्हणला आई विचार कर बाळा गणपती कुठे गेला गणपती जाऊ शकत नाही मी गणपतीला नवस केला होता महाराज विठ्ठल विठ्ठल त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगितले काय आई तू भोळी आहेस ग कुठला गणपती कोणाला विचारतीस देवाशीच पुषे देव काय झाला असे आले बोलायचे हरी आई देवालाच विचारतीस तू देव काय झाला आईनं सांगितलं बाळा नाटक करू नको देव काय झाला तू देव हायस नाही हे मला माहिती नाही मला कळली नाही मी तुझी आई आहे गणपती कुठे आहे सांग म्हणून महाराज तिनं काय केली अशी काठी उगारल्याबरोबर भगवान श्रीकृष्णानं तोंड वाचवलं बघा मुखामध्ये गणपती होता आणि मुखातून आशीर्वाद देता आई आशीर्वाद देतो जगाचा बाप हे आहे म्हणे आमच्या सगळ्याचा मालक आहे महाराज कुठून म्हणून आले हो मुखात गणपती मातेशी बोलत गणपती मातेशी बोलत गणपती मातेशी बोलत गणपती मातेशी बोलत हरी लागी मुखात गणपती मातेशी बोलत बोजावी तोरीत हारी लागली आई या हारीला पूजा हारीला पूजलं की सगळ्या आईला येतो विठ्ठल विठ्ठल ही चर्चा सगळ्या गोकुळ वाशीनं पाहिली महाराज आणि मग खरं कृष्णाची किंमत सगळ्याला वाटायला लागली आणि मग लोक म्हणायला लागले खरंच आपल्या नंद बाबाच्या पोटाला म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत विठ्ठल गोकुळामध्ये महाराज श्रीकृष्णाचा मान वाढायला लागला का तर सगळे गोकुळवासी भगवान श्रीकृष्णाला देव समजू लागले आणि सगळ्याला आनंद झाला पण एक दिवस सण आला सण कोणता त्याला इंद्र याग करायचा होता इंद्र याग म्हणजे इंद्राचा यज्ञ करायचा होता आणि इंद्राचा यज्ञ करण्यासाठी मीटिंग ठरली कशी मीटिंग ठरली जसं सप्त्यात मध्ये मीटिंग ठरते आता आपला सप्ताह करायचा आहे कुठला महाराज बोलवायचा आहे कोणाला किती पटी लावायचे आहे काय काय करायचे जशी मीटिंग ठरती तशी मीटिंग ठरली मीटिंग ठरल्यानंतर माझे भगवान श्रीकृष्ण गोपाळासह तिथे गेले भगवान श्रीकृष्ण जवळ गेले आणि सांगितलं बाबा कशाची मीटिंग आहे आणि त्यावेळेस नंद बाबाला सर्वजण सांगू लागले तुमचं पोलग काय म्हणते ते बघा त्यावेळेस नंद बाबाने सांगितलं कृष्णा इंद्र याग असतो दरवर्षी नित्य नियमानं आपण ते इंद्र याग करतो आणि इंद्र याग केल्याने
आपल्याला पुण्य प्राप्त होते बाळा. आणि आम्हाला यज्ञ करून इंद्राला आहुती सोडावं लागतंय, त्याचा कार्यक्रम आहे. बाळा तुझं म्हणणं काय आहे? त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, बाबा मला सांगा, पाऊस कोण पाडतो? मेघराजा. मेघराजा कोणाच्या हातात आहे? इंद्राच्या हातात आहे. इंद्र किती भारी तुमच्या गावला आला प्रसन्न होऊन? ते म्हणले एकदाही नाही आला. मग त्याला कशाला आहुती द्यायची? मग काय करायचं? आपल्याला जे चारा देतो ते कोण आहे? ते महाराज गोवर्धन पर्वत आहे. मग आपण गोवर्धन पर्वताची पूजा करायची, इंद्राची पूजा करायची नाही. विठ्ठल विठ्ठल सगळ्या गोपाळांना कडकडून टाळ्या वाजल्या. भगवान श्रीकृष्ण की जय, भगवान श्रीकृष्ण की जय म्हणायचे महाराज. का तर गोष्ट पटली, बरोबर आहे. लोकांना वाटलं आपण इतके वर्षी यज्ञ या करतो, इंद्र या करतो, एकदा इंद्र आला नाही. आणि आपण त्या गोवर्धन पर्वतावर गायी चारायला जातो, त्या गोवर्धन पर्वताचीच पूजा केली तर काय बिघडलं? म्हणून कृष्णासंग सगळे सहमत झाले आणि महाराज गोवर्धन पर्वताची महाराज काय पूजा करण्यासाठी सर्व निघाले. पावसाळ्याचा दिवस होता महाराज आणि पर्वतावर गेले. आणि पर्वतावर गेल्यानंतर महाराज इंद्र इकडे वाट बघायला लागले. इंद्रानं सेवकाला विचारलं, सेवक आज गोकुळेतला यज्ञ काय कॅन्सल झाला का काय? तिकडे काय कोरोना झाला का काय? आज आपल्याला आमंत्रण कसं काय आलं नाही? मग तुम्ही जा आणि काय प्रकरण घडले ते सांगा. काही लोक स्वर्गातून खाली आले, मुसळे महाराज स्वर्गातून खाली आले आणि त्यावेळेस कृष्णाची चर्चा ऐकली गावामध्ये. आणि महाराज काही सेवक गेले इंद्राकडे आणि सांगितलं, मालक आता तुम्ही गोकुळची आशा सोडून द्या, तिथं तुमच्यापेक्षा भारी देव आहे म्हणून. तुम्हाला देवच मानत नाही तिथं का? तिथे एक भगवान श्रीकृष्ण नावाचा देव आहे म्हण. आणि त्या देवानं सांगितले गोवर्धन पर्वताची पूजा करायची, तुमची पूजा करायची नाही. आता तुम्ही त्याला विसरा. बर काय अडचण नाही म्हणले, विसरूया म्हणले. मग आता इंद्राच्या मनामध्ये कपट काय, या कृष्णानं माझी आहुती माझा यज्ञ बंद केला म्हणून राग आला बघा. विठ्ठल मग महाराज गोवर्धनाची पूजा केल्यामुळे इंद्र खवळला आणि महाराज पावसाचा वर्षाव करावा लागला. गारा वार वावदान म्हणजे प्रलय काय येतो का काय असं वाटलं महाराज. आणि माझ्या भगवान श्रीकृष्णाने काय केलं, तुम्ही भिवू नका, गोवर्धनगिरी श्री उचलोनी, तुम्ही कोणी भिवू नका. सांगितलं तुम्ही कोणी भिवू नका. त्या इंद्रानं काय हाल करायचे ते करू द्या. मी आज तुमचा देव आहे ना, तुम्ही मला देव मानले ना, मी तुमचं रक्षण करणार. मग गोपाळाने सांगितलं देवा काय करायचं, समाजाने सांगितलं काय करायचं. काय नाही म्हणले, आता गोवर्धन पर्वत उचलायचा. सगळे लोक हसायला लागले. काय बोलतो, दिसतो केवढा, बोलतो केवढा, देव म्हणलं म्हणून काय काही बोलतो का काय? काही लोक असे नास्तिक म्हणू लागले. कुणाला? भगवान श्रीकृष्णाला. काय म्हणजे एवढा गोवर्धन पर्वत उचलायला हे काय कापसाचं गठुड हाय का खाताचं पोत हाय का काय? एवढा उचलायचा कसा? त्यावेळेस माझ्या भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, तुमची साथ जर मला असेल, बघा तुम्ही देवाची साथ, भक्ताची साथ जर देवाला असेल तर देव काही करू शकतो. तुम्हाला एक सांगू का? भक्तावर संकट आल्यालं, इकडे लक्ष द्या, भक्तावर संकट आल्यालं महाराज देवानं निवारण केलंय. आपण भरपूर पुरावे ऐकलेत, पण देवावर संकट आल्यालं एका भक्तानंच निवारण केले. त्याचं नाव हनुमंतराय. साथ असेल तर मी उचलाय तयार आहे म्हणले. आणि तुम्ही मला साथ द्या. मग सगळ्यांनी कृष्णाचा जय घोष केला महाराज. आणि कुणी काट्या घेतल्या, कुणी चिमळ्या बांधल्या आणि उचलायचा प्रयत्न केला. आणि उचलल्याबरोबर असा हातावर उचलून असा करंगळीवर घेतला. असा मोठा गोवर्धन पर्वत, त्या पर्वताखाली सगळा समाज घेतला. कुणी काट्या लावल्या, कुणी
ते काय चिमडी घेतल्या, कोणी कोणी हात लावले आणि कृष्णाने सांगितलं ऐका रे तुम्ही घाबरू नका, अजून ताकद लावा, अजून ताकद लावा. सुदाम्या म्हणला देवा गुणानं बसा की म्हणला आमच्यात नाही ताकद बघा, आणि तुम्ही अजून ताकद लावा, अजून ताकद लावा. आम्हाला सांगा तुम्ही काय केलंय, फक्त करंगळी लावली राव, असं कुठं राहतं का, फक्त करंगळी लावली ना आम्हाला ताकद लावा म्हणता. महाराज कशाचं काय, सगळ्यांनी ताकद लावली. महाराज एक दिवस पावसाचा वर्षाव चालला नाही. महाराज किती दिवस चालला हो, 7 दिवस पावसाचा वर्षाव चाललाय. किती, 7 दिवस. पाऊस म्हणजे असं साधं झडग नाही महाराज, ते असं टिपरू पाणी, गारा वार वावदान, सगळे गायी गुरं सगळे गोपाळवासी, सगळे 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 महाराज गोकुळवासी त्या पर्वताखाली भगवान श्रीकृष्णानं 7 दिवस त्याचं रक्षण केलंय बघा. 7 दिवस गोवर्धन निज करी धरून जान, इंद्राचा हरला मान, विदेही पूर्ण श्रीकृष्ण विढाला आता मला सांगा, गोवर्धन पर्वताची पूजा करण्यासाठी काय ते डबे बांधून आणले होते? पूजा करा किती वेळ लागते? 1 तासामध्ये पूजा पूर्ण होते. कुणी का डबे घेऊन जाते का? होय महाराज. आता आम्ही एवढ्या लांब याचे म्हणून आम्ही काल घरून फराळाचं आणलं, वाटण केला का लांबला परवास आहे, मग तिथं कुठं लांबला परवास आहे, असाच पुढचा डोंगरात आहे, तुमचा डोंगर आहे ना, असाच जायचं पूजा करून याचं. पण असं होईल म्हणून कुणाला माहितच नाही. मग काय सगळे उपाशी. आता फोकाता लागल्या, काय करायचे? माझ्या भगवान श्रीकृष्णानं डोळे झाकले आणि आपलं जे निज सुख आहे, आपली जी शक्ती आहे, ते सगळ्या गोपाळावर पसरले महाराज. आणि ते गोपाळावर पसरल्यामुळं काय झाले, सगळ्याला महाराज त्या कृष्णाचं निज सुख प्राप्त झालं. आणि 7 दिवसही कोणीच म्हणलं नाही आम्हाला भूक लागली का, तर ते कळलंच नाही. कशामुळं? कृष्णाचं सुख अभंगाचं. कृष्णाची सुख कृष्णाची सुख कृष्णाची कृष्णाची सुख चरणात महाराज सांगतात, कृष्णाची सुखी भुके नाही तान, सदा समाधान सकळांचे. सगळ्याच समाधान झालं महाराज, सगळ्याच समाधान झालं. कशामुळे समाधान झालं? हे कळले नाही झाले किती कळले नाही झाले किती
एकनाथ महाराज म्हणतात, कळलेची नाही झाले किती दिस बाहेरील वास विसरले. बाहेर काय करायचे सगळं विसरून गेले महाराज. आपल्याला किती दिवस झालं हे विसरून गेले. कशामुळं? कुठं विसरून गेले? त्या गोवर्धन पर्वताखाली सगळेच विसरून गेले महाराज. विठोबा